मुलांच्या भविष्यासाठी इन्व्हेस्टमेंट करून घेणं कितपत महत्त्वाचं आहे? तर त्याच्या नर्सरीची फी काही स्कूलमध्ये 1-1 लाख रुपये घेत आहेत आणि प्रत्येक कॉलेज आपल्या सोयी सुविधांनुसार फीस चार्ज करतोय. नॉर्मल आपलं जे काय इन्फ्लेशन आहे आणि एज्युकेशन इन्फ्लेशन आहे, किती फरक आहे? एज्युकेशन इन्फ्लेशन टेक्निकली सांगायला गेलं तर 8 ते 12% आहे. एक फायनान्शियल प्लॅनरना कधीही प्रोडक्ट बायस नसायला पाहिजे. लोन म्हणजे व्याज आणि व्याज तुम्ही भरणार आहात. मी सांगतोय व्याज कमवा ना. आता आपल्याला एक ठिकाणी पोहोचायचं. आता मार्ग खूप आहेत, त्यातले कुठले कुठले आहेत तेही सांगा आणि कुठले चांगले वाईट तेही सांगा. सुकन्या समृद्धी फक्त मुलींसाठी आहे. जॉब लॉस आणि बिझनेस लॉस ह्या गोष्टी टेम्पररी असू शकतात. मृत्यू हा अटळ आहे. इन्शुरन्स म्हणजे काय करतोय मी? रिप्लेसमेंट ऑफ इन्कम करतोय. म्हणजे मी असलो तर ते पैसे मी भरतच राहणार आहे. मी नसलो 2 करोड मला 20 वर्षात अचीव्ह करायचे. एसआयपी करायची 7 वर्ष. सुकन्या समृद्धी योजनेबद्दल काय सांगाल? सुकन्या समृद्धी योजना खरंच चांगली आहे. ज्यांना टॅक्स फ्री रिटर्न्स हवेत ना त्यांच्यासाठी. म्युच्युअल फंड कधीच झिरो होऊ शकत नाही. म्युच्युअल फंड एका स्कीममध्ये कमीत कमी 100 कंपन्यांचे स्टॉक्स घेतो. मार्केट बुडणार का नाही? इंडियामध्ये आजही 85% प्रोडक्शन बेसिक नीडचं होतं. एफडी तुम्हाला 6-7% रिटर्न देते. 6-7% रिटर्न आजपासून. एज्युकेशन प्लॅनिंग कधी सुरू करायला पाहिजे? मुलाच्या 4 लोकांची फॅमिली 1 लाख रुपये त्यांच्या घरामध्ये येतात. इन्व्हेस्टमेंट म्हणून कशी केली पाहिजे? युलिप आहे, ट्रॅडिशनल पॉलिसी आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रोडक्ट असायला पाहिजे हेल्थ इन्शुरन्स. कॅन्सर सारखा आजार आहे ज्याला अनगिनत खर्च आहे. म्युच्युअल फंडचा पर्याय सगळ्यात चांगला आहे. आजच्या डेटला हॉट केक आहे. मी हा पैशांची रिस्क घेऊ शकतो. तर तुम्ही नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करतो. आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत त्यांचा या मंचावरती हा दुसरा पॉडकास्ट आहे. आपण जेव्हा दुसरा पॉडकास्ट एखाद्या मंचावरती करतो त्याचा अर्थच हा असतो की आयदर प्रेक्षकांना तो खूप जास्त आवडला आहे, नाही तर मला तो विषय खूप इंटरेस्टिंग वाटतो आहे आणि मला त्याच्यामध्ये डीप डाईव्ह करायचा आहे. मी आज एक तुम्हाला प्रश्न विचारतो की आज जर तुम्ही तुमच्या मुलांच्या हायर एज्युकेशनसाठी त्यांना कुठे ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा कुठल्याही हायर एज्युकेशनसाठी तयार आहात का? आज कुठलीही छोट्यात छोटी डिग्री जरी करायची झाली तरी आपल्या मुलांसाठी 20 ते 25 लाख रुपये खर्च येतो. एवढंच नाही तर MBBS, आर्किटेक्ट अशी मोठी जर परदेशामध्ये डिग्री करायची झाली तर आजच्या काळामध्ये 1 करोडच्या आसपास त्याचा खर्च येतो. मग हाच खर्च 15-20 वर्षानंतर किती असेल याचा कधी विचार केलात? आपण आपल्या मुलांसाठी गोल्ड घेतो, कुठे इन्व्हेस्टमेंट करून ठेवतो, टॉईज घेतो, त्याच्यानंतर फार फार तर प्रॉपर्टी घेतो जी ऐन वेळेला विकता येत नाही. परंतु जेव्हा आपल्या मुलांना त्याच्या योग्य वेळेमध्ये कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज असते त्यासाठी आपण कशा पद्धतीने तयार आहोत? हा प्रश्न कधी विचारला आहे? तो प्रश्न आत्ता स्वतःला विचारा आणि जर हा प्रश्न पडला असेल तर हा पॉडकास्ट त्या प्रश्नाचं इत्थंभूत वर्णन किंवा उत्तर आहे असं म्हणायला हरकत नाही. या अत्यंत महत्त्वपूर्ण टॉपिकवरती बोलण्यासाठी आज आपल्या मंचावरती जे गेस्ट दुसऱ्यांदा आलेले आहेत त्यांचं नाव आहे अजय धावणे सर, जे फायनान्शियल प्लॅनर आहेत आणि आज आपल्याला या अतिशय महत्त्वाच्या विषयावरती खूप सुंदर मार्गदर्शन त्यांचं मिळणार आहे. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, सरळ वळूयात आजच्या आपल्या गेस्टकडे आणि बघूयात आज आपल्याला वेगळी, नवीन आणि खूप छान अशी कुठली माहिती ऐकायला मिळते. सर, खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा मंचावरती. कसे आहात? थँक्यू डॉक्टर राज. आम्ही खूप एक्सायटेड आहे ह्या मंचावर परत येण्यासाठी. बिकॉज गेल्या वेळी आलो होतो, खूप लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला, खूप लोकांनी खूप सारे प्रश्न विचारले. सो आम्हाला खरंच आनंद होतोय की परत आम्ही इथे यायचा आम्हाला चान्स मिळाला. थँक्यू फॉर दिस अपॉर्च्युनिटी. पहिलाच प्रश्न माझं मी सुरुवात करतो सर, की मुलांच्या भविष्यासाठी इन्व्हेस्टमेंट करून घेणं कितपत महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आत्ता एकतर जागा होणं कितपत महत्त्वाचं आहे? डॉक्टर राज, प्रत्येक पहिला पगार आलेल्या माणसाला किंवा लग्न झाल्यानंतर ना बरेच लोक बरेच डोक्यात गोष्टी असतात. हा एक सगळ्यात कळीचा मुद्दा प्रत्येकाच्या डोक्यात असतो की बाबा शिक्षणासाठी मला काहीतरी प्रोव्हिजन करायला पाहिजे मुलांच्या शिक्षणासाठी. कारण माझं शिक्षण झालं त्यावेळेस किमती एवढ्या जास्त नव्हत्या, कॉलेजच्या फीज एवढ्या जास्त नव्हत्या, त्यावेळेस महाग होत्या, पण त्या काळाच्या महागाई आजच्या काळाच्या महागाईमध्ये जमीन आसमानचा फरक. बरोबर. म्हणजे प्रत्येक लग्न झाल्यानंतर जेव्हा पहिल्या मुलाच्या आसपास चर्चा होते की आता पहिलं मूल आपल्याला प्लॅन करायचं किंवा पहिलं मूल होणार आहे, तर पहिल्या डोक्यात हा विचार येतो की आपण फायनान्शियली रेडी आहोत का त्या मुलासाठी.
कारण आज तुम्ही बघाल तर त्याच्या नर्सरीची फी काही स्कूलमध्ये 1-1 लाख रुपये घेत आहेत. बऱ्याच 60-60 हजार रुपयांनी सुरू होत आहेत. मग ते अगदी ग्राउंडसुद्धा AC देत आहेत आणि 1-1-1.5 लाखाची फी घेतात. मी स्वतः 80,000 भरून आलोय 2 दिवसापूर्वी. खरंच गरज आहे का मुलांना? म्हणजे तुम्ही ठीक आहे, त्या काळात ऊन जास्त कमी होतं, आजच्या काळातलं ऊन थोडं जास्त आहे, ह्युमिडिटी आज थोडी जास्त आहे, पण ह्याच्यानेच आपण कणखर बनणार आहे. तर तुम्हाला AC हॉल आणि AC ग्राउंडची गरज आहे का? आणि ह्याच्यानंतर येतो तो फायनान्शियल पार्ट. 1.5 लाख रुपये किती पॅरेंट्स अफोर्ड करू शकतात? आपण नर्सरीबद्दल बोलतो. नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG, तिथून मग ती पहिलीचा प्रवास, तो 10वीपर्यंतचा प्रवास. आज मॅक्सिमम शाळा CBSE किंवा ICSE झाल्यात आणि त्यांची फी आपल्या सामान्य माणसाला आवाक्याबाहेर गेली आहे. म्हणजे ती महागच होत चालली आहे. इन्फ्लेशन, महागाई आणि एज्युकेशन इन्फ्लेशन ह्याचा खरं तर जवळचा पण संबंध नाही आहे. कारण इन्फ्लेशनचा दर ठरलेला आहे, गव्हर्नमेंट डिक्लेअर करत असतो 6 ते 7% आसपास. एज्युकेशनचा इन्फ्लेशनचा दर कोणी सेट नाही केलेला आहे, कारण त्याला पॅरामीटर अजून कोणीच सेट नाही केलेले आहेत की बाबा एवढं असायला पाहिजे, ह्याच्यापेक्षा जास्त नसायला पाहिजे, ह्याच्यापेक्षा कमी. गव्हर्नमेंटने ही सूट दिली प्रत्येक संस्थेला की तुम्ही ज्या प्रकारे सोयीसुविधा देताय त्या प्रकारे तुम्ही फीस चार्ज करू शकता. म्हणून 2 शाळांमधल्या फीसचं अंतर खूप वाढलं आहे. एखादी साधी मराठी माध्यमिक शाळा किंवा म्युन्सिपाल्टी स्कूल आणि त्याच्या बाजूला एखादं प्रायव्हेट CBSE ICSE स्कूल, ह्या दोघांच्या स्कूलच्या फीजमध्ये खूप मोठी तफावत आहे. आणि ही तफावत सामान्य माणसाच्या परवडण्याच्या बाहेर चालली आहे. माझ्या ऑफिसच्या कलिगचा मुलगा जर इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतोय तर आता माझ्यावर पिअर प्रेशर आहे. मला माझ्या मुलाला त्याच स्कूलमध्ये टाकावं लागणार आहे. माझा मुलगा सांगू नाही शकत की मी मराठी मीडियममध्ये जातो किंवा म्युन्सिपाल्टीच्या स्कूलमध्ये जातो. हे स्कूलिंगचं आहे. आणि तोच माझ्या कलिगचा मुलगा किंवा मुलगी जर इंटरनॅशनल लेवलला जाऊन MS करणार आहे किंवा डॉक्टर होणार आहे किंवा कुठली तरी मोठी डिग्री घेणार आहे, आता मला स्वतःला मी कंपल्सरी केलं बरोबर की आता माझा मुलगा तिथेच शिकणार, माझा मुलगा माझी मुलगी तोच कोर्स करणार, तेवढाच महाग कोर्स करणार किंवा भारताच्या बाहेरच जाणार. आज माहिती आहे त्याची कॉस्ट काय आहे? आज 2026ला माझे एक मेंटॉर आहेत, त्यांची मुलगी US ला गेली डॉक्टरचे शेवटचे 2 वर्ष शिकायला. त्या कोर्सची फी आणि राहणं खाणं सगळं टोटल गणित गेलं 65 to 70 lakhsच्या आसपास. 2 वर्षाचं. हे आजचं, ते पण तिला स्कॉलरशिप मिळाली. स्कॉलरशिप मिळून ती अमाऊंट 65 ते 70 लाख रुपये झाली आहे. आता इमॅजिन करा, स्कॉलरशिप काय सगळ्यांना शक्य नाही आहे. म्हणजे हा आकडा आज 2026ला जर 1 कोटी टच करतोय, आजपासून ज्यांचं मूल 10, 12, 15 वर्षांनी, 20 वर्षांनी ही डिग्री घ्यायला जाईल, आपण कितीही म्हणालो ना हे एवढं काय 4 करोड 3 करोड काय होणार नाही, हाच आकडा गेल्या 10-15 वर्षापूर्वी ना काही लाखात होता. 10 लाख, 15 लाख, 20 लाख. तेव्हा तो 10 लाख 20 लाख आकडासुद्धा आजच्या 1 करोड एवढाच मोठा होता. पण आज आपण तो 10-20 लाख बोललो ना तर ते आपल्या माइंडला ॲक्सेप्ट नाही होत की अरे ठीक आहे 10-20 लाख काही मॅनेजेबल होतं. तसंच 4 करोड पण होणारच आहेत, कारण हा इन्फ्लेशन खरंच तसाच चालू आहे आणि प्रत्येक कॉलेज आपल्या सोयीसुविधांनुसार फीस चार्ज करतो आहे. त्यामुळे हे तुमचा वेग इन्फ्लेशनचा वाढणारच आहे, कमी होणार नाही आहे. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे तुमच्या अभ्यासानुसार म्हणा किंवा जे आजूबाजूला घडतं आहे त्याच्यानुसार नॉर्मल आपलं जे काय इन्फ्लेशन आहे आणि एज्युकेशन इन्फ्लेशन आहे, किती फरक आहे? जर आपलं नॉर्मल इन्फ्लेशन जे आहे, महागाई, त्याचा दर 5 ते 6% वाढत असेल तर एज्युकेशन इन्फ्लेशन किती टक्क्याने वाढत असेल? एज्युकेशन इन्फ्लेशन आम्ही टेक्निकली सांगायला गेलं तर 8 ते 12% आहे. बापरे. हो, म्हणजे तुमच्या नॉर्मल इन्फ्लेशनपेक्षा तो मिनिमम डबलच्या आसपास तर नक्कीच जातो. म्हणजे जर 8 ते 12 म्हणजे 10% जरी पकडला आपण, तुम्ही 50 to 60% जास्त पकडा. अरे बाप. मिनिमम 50 to 60%. म्हणजे आपल्याला जे म्युच्युअल फंड, SIP जे बेसिक रिटर्न देतं त्याच्या इतका हा इन्फ्लेशन रेट आहे असं म्हणायला हरकत नाही. हो, अगदी आपण तसं म्हणू शकतो. त्याच्यामुळेच आम्ही दरवेळी हे सांगायला सुरू केलं की तुम्ही कुठल्याही गोलसाठी जेव्हा इन्व्हेस्टमेंट करता तेव्हा इन्फ्लेशनला बीट करून रिटर्न्स मिळतील असं प्रोडक्ट निवडायला हवं.
आम्ही एक फायनान्शियल प्लॅनरना कधीही प्रोडक्ट बायस नसायला पाहिजे. बरोबर. आम्ही पण एका प्रोडक्टला कुठल्या तरी जास्त फेवर करणार असं व्हायला नाही पाहिजे. आम्ही नाही करत, कारण मला तुमची गरज महत्त्वाची आहे. तुम्ही माझ्याकडे आलात, बाबा माझ्या मुलीचं एज्युकेशन करायचं आहे, मला 2 करोड रुपयाची गरज आहे. आता ते 2 करोड तुमच्या बजेटमध्ये कसे बसवायचे, त्याच्यासाठी कुठले प्रोडक्ट चांगले आहेत ना, हे मी तुम्हाला सजेस्ट करायला पाहिजे. बरोबर. सो त्याच्यामुळे मी कुठला प्रोडक्ट नाही, हाच प्रोडक्ट तुम्ही घ्यायला पाहिजे, मला ह्याच्यात जास्त पैसे मिळत आहेत, माझं अर्निंग ह्याच्यात जास्त होते, हे एका फायनान्शियल प्लॅनरने नाही करायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही म्हणाले की मी तुम्हाला सांगितलं डॉक्टर साहेब 20 वर्षात तुम्हाला 2 करोडची गरज आहे. 2 करोडचा रस्ता आता आपण गोल डिसाईड केलं, तिथे पोचायला आपल्याकडे मार्ग वेगळे वेगळे आहेत. तुम्ही जर ट्रेन घेतली तर तुम्हाला वर्षाला 1-1.5 लाख रुपये वगैरे भरायला लागतील. तुम्ही म्हणाले नाही मला फ्लाईट घ्यायची आहे, थोडी महाग असली तरी चालेल पण मला वेळेत लवकर पोचायचं आहे, मग तुम्ही स्टॉक मार्केटसारखे ऑप्शन्स चूज करू शकता. तुम्ही म्हणाले थोडं मला जास्त घाई पण नाही आहे, पण मला जास्त पैसे पण नाही भरायचे, मला थोडं ॲग्रेसिव्ह रिटर्न्स पण मिळाले तरी चालतील, तर अशासाठी पण म्युच्युअल फंडचा पर्याय खूप चांगला आहे. बरोबर. सो सगळ्यात महत्त्वाचं जे मला आता, सॉरी मी इंटरप्ट करतोय, परंतु सगळ्यात महत्त्वाचं असं वाटतंय की लोकांना याची अवेअरनेस नाही, हाच पहिला मुद्दा आहे. म्हणजे की आज काय होईल की आज समजा फॉर एक्झाम्पल माझीच मुलगी आहे, माझी मुलगी मोठी मुलगी जी आहे ती 4 वर्षांची आहे. आता मला तिला 16 वर्षानंतर किंवा काहीतरी अमुक एक अमाऊंट लागणार आहे, ती अमाऊंटच डिफाईन नाही लोकांच्या डोक्यामध्ये. एकतर म्हणजे आत्ता जर मला तिला हायर एज्युकेशन करायचं असेल इथे किंवा परदेशामध्ये तर 1 करोड मिनिमम 1 करोड तर आपण असं पकडून चालूयात की ते लागतीलच. बरोबर. सो त्या गोलपर्यंत अचीव करणं लोकांना तीच अवेअरनेस नाही, त्याच्याबद्दल काय सांगाल? ह्याच्यात लोक कुठे चुकत आहेत किंवा कुठे कमी पडत आहेत ना, ह्याचा सगळ्यात मेन मुद्दा मला असं वाटतं हा असा आला पाहिजे की मला हे माहिती नाही की माझी मुलगी जी 4 वर्षांची आहे ती 20 वर्षांनी 16 वर्षांनी 18 वर्षांनी कोणत्या साईडला करिअर करणार आहे हे आपण गेस नाही करू शकत आहे. बरोबर, नाहीच करू ठीक आहे, कोणीच करायला नाही पाहिजे, कोणीच नाही करू शकत. पण मी सांगतो प्रत्येक पालकाने प्रत्येक पॅरेंटने फायनान्शियली एक अमाऊंट ठरवून ना त्याच्यासाठी प्रिपेअर व्हायला हवं. फॉर एक्झाम्पल तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, तुम्हाला माहिती आहे तुम्ही ज्या वेळेस डॉक्टर एज्युकेशन कंप्लीट केलं त्यावेळेसची कॉस्ट काय होती, आज 2026ला कॉस्ट काय आहे आणि आजपासून 12-15 वर्षांनी कॉस्ट काय असणार आहे. माझ्या मते अजून तरी सगळ्यात महाग डॉक्टरच आहे एज्युकेशनमध्ये. त्याच्याही पेक्षा मोठे कोर्सेस आहेत ऑफकोर्स, पण एक प्रत्येक प्रत्येक पालकाचं पहिलं डॉक्टर इंजिनियर हे 2 शब्द पहिले डोक्यात येतात किंवा तोंडावर येतात. सो ह्या कोर्सेससाठी लागणारे पैसे तुम्ही फायनान्शियली तयार राहा. मुलाने करिअर कशात करायचंय, माझ्या पाल्याने करिअर कशात करायचंय हा त्याचा चॉईस असणार आहे, त्यालाच डिसाईड करू द्यायचंय. तुम्ही फायनान्शियली रेडी राहायचंय. मला सांगा एक अति गरीब घरातला मुलगा खूप चांगलं शिकला आणि तो आईवडिलांना येऊन दाखवली मार्कशीट त्याने की हे माझी मार्कशीट आहे, मला ह्या कॉलेजला ॲडमिशन हवं आहे आणि थोडेसे मार्क्स कमी आल्यामुळे एवढे पैसे भरायचे. जगातला कुठला बाप म्हणेल की नाही मला शक्य नाही, करू नकोस. तो काही करून करेल. हे अगदी खरं वाक्य आहे. म्हणजे आम्ही दरवेळी हेच सांगतो की प्रत्येक आईबाप जीवाचा आटोकाट प्रयत्न करतील आणि ती गोष्ट त्याला मिळवून देतील. मग ते त्यासाठी घर विकायला तयार होतील, घर घाण ठेवायला तयार होतील, दागिने घाण ठेवायला तयार होतील, सगळं करतील. मग आम्ही सांगतो तुम्ही ह्या गोष्टीसाठी आत्तापासून प्रिपेअर का नाही होत. सगळ्यात चांगला एक प्रकार असतो आज 2026, 2024, 25, 26 बरेच पालक तो हा ऑप्शन स्वीकारत आहेत, एज्युकेशन लोन. एज्युकेशन लोनचा ऑप्शन काय सांगतो की तुम्ही तुमच्या बेसवर, मी ॲज अ वडील माझ्या इन्कमच्या बेसवर मी एज्युकेशन लोन अप्लाय करणार. माझं मूल भारताच्या बाहेर म्हणा किंवा भारतात म्हणा जी काय कोर्सची फीज आहे तेवढं मी लोन घेणार, बँक ते लोन देणार. EMI 4-5 वर्ष चालू होत नाही जोपर्यंत तो कोर्स पूर्ण होत नाही. कोर्स पूर्ण झाल्यानंतर तो मूल कामाला लागल्यानंतर तो EMI चालू होतो. हा एक खूप चांगला पर्याय आहे, आजही आहे आणि पुढेही असणारच आहे. तो म्हणजे त्या मुलाला आपण हे सांगू शकतो की बाबा मी माझ्या कॅपॅसिटीप्रमाणे तुला एज्युकेशन देतोय, मला आता तेवढी मोठी अमाऊंट भरायला शक्य नाही त्यामुळे मी लोन घेतोय. लोन भरतानाचे ऑप्शन आपल्या दोघांच्या हातात असणार आहे. म्हणजे आपण दोघं एकत्र भरू शकतो, मी भरू शकतो किंवा तू भरू शकतो. आणि त्याचा थोडासा दुसरा अर्थ असाही काढू शकतो आपण की माझ्या कॅपॅसिटीप्रमाणे मी एज्युकेशन केलं, ह्याच्यापेक्षा जास्त शिकायचं आहे, मी तुला लोन काढून देतो, EMI मात्र तू भरायची. मुलाला कुठेतरी ती जबाबदारी राहील की मला EMI भरायचे आहेत. त्यामुळे हा एज्युकेशन लोनचा ऑप्शन आहे. पण मी म्हणतो
थोडंसं फ्लोच्या वेगळं का नाही जाऊ शकत आपण? त्याच्यासाठी आत्तापासूनच प्लॅनिंग का नाही करू शकत? लोन म्हणजे व्याज, आणि व्याज तुम्ही भरणार आहात. मी सांगतोय व्याज कमवा ना. हा खूप छान मुद्दा आहे. व्याज कमवा, त्या पैशाला प्रिपेअर राहा. त्या मुलाला त्या मुलीला स्कॉलरशिप मिळून ते पैसे नाहीच लागले तर कोर्स करून स्वतःच्या पायावर उभा राहिला, द्या ना त्याला तसेच ते पैसे. त्याला सांगा बिझनेस सेटअप करायचे. मागे मी एक खूप सुंदर उदाहरण माझ्या एका क्लायंटने मला शिकवलं. आम्ही पण ही शिकण्याची प्रोसेस कायम फॉलो करतो. त्या क्लायंटने मला सांगितलं की मी 20,000 रुपयाची SIP चालू केली आहे मुलासाठी. तर नकळतपणे माझ्या तोंडून निघालं, अरे वा, 20,000 एज्युकेशनसाठी खूप चांगली आहे. नाही बोलला, तुम्ही चुकताय सर. एज्युकेशनसाठी मी ही SIP चालू केली नाही आहे. मी ही 20,000ची SIP त्याचा बिझनेस सेटअप करायसाठी चालू केली आहे. मी पहिल्यांदा कुठल्या क्लायंटच्या तोंडून हे वाक्य ऐकलं होतं. म्हणजे आजपर्यंत ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर आम्ही सुद्धा कोणाला सजेस्ट नव्हतं केलं की तुम्ही मुलाला बिझनेस सेटअप करायसाठी इन्व्हेस्टमेंट सुरू करा. किती वेगळी आणि किती सुंदर कॉन्सेप्ट आहे. नाही, ॲट द एंड मला असं काय वाटतं माहिती आहे का, की माझं मूल, माझी मुलगी, मुलगा पुढे 20 वर्षानंतर, 15 वर्षानंतर काय करेल मलाही नाही माहिती, आणि मी थोपवलंही नाही पाहिजे बरोबर की फ्री फ्लोमध्ये. परंतु की एक 20 वर्षानंतर माझ्या मुलासाठी आयदर त्याचं शिक्षण असेल, मग त्याचा तो बिझनेस असेल किंवा काहीही असेल, त्याच्यासाठी मला एक अमाऊंट पाहिजे. ते गोल सेट करणं महत्त्वाचं वाटतंय मला. की फक्त मग एज्युकेशन न बघता किंवा बिझनेस न बघता ते आपण केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी रेडी राहिलं पाहिजे. माझं सांगण्याचं तात्पर्यच ते आहे की एक अमाऊंट सेट करून आहे ना, वी शुड बी रेडी विथ दॅट अमाऊंट. बरोबर. त्या पैशाचं काय करायचं हा चॉईस आपला असणार आहे, कारण ते आपल्या अकाउंटला असणार आहेत पैसे. अगदी. त्यासाठी पर्याय भरपूर आहेत. आता त्या पर्यायावरती येऊयात. हे तर फिक्स झालं की आपल्याला एक गोल आपण सेट केलं पाहिजे, प्रत्येकाने ते केलं पाहिजे. आणि मग ते गोल सेट करायचं आहे तर आता आपल्याला एक ठिकाणी पोहोचायचं आहे, जसं तुम्ही सांगितलं. आता मार्ग खूप आहेत, त्यातले कुठले कुठले आहेत तेही सांगा आणि कुठले चांगले वाईट तेही सांगा. आज सगळ्यात जास्त पॉप्युलर काय आहे तर गव्हर्नमेंटच्या स्कीम्स, सुकन्या समृद्धी योजना आहे, बँक FD आहे, पोस्ट ऑफिस आहे. ती फक्त मुलींसाठी आहे. सुकन्या समृद्धी फक्त मुलींसाठी आहे. बँक FDचे पर्याय बरेच पालक निवडतात. पोस्ट ऑफिस, कारण त्यांच्या पहिल्या डोक्यात हे असतं, नाही हे एज्युकेशनचे पैसे, ह्याला रिस्क नाही घ्यायची. पण ते एज्युकेशनचे पैसे लागणार कधी आहेत? 10 वर्ष, 15 वर्ष, 8 वर्ष, 5 वर्ष. पोस्ट ऑफिसचे प्रकार आहेत. बरेच पालक लाईफ इन्शुरन्स पॉलिसी पण घेतात, विच इज नॉट रॉंग. म्हणजे ठीक आहे, चुकीचं नाही म्हणता येणार, बरोबर पण नाही म्हणता येणार, पण चुकीचं पण नाही म्हणता येणार. त्याच्या मागे कारण हे आहे की अगेन तुमचे रिटर्न्स जे आहेत ना ते इन्फ्लेशनला बीट नाही करत. आता तुम्हाला एकदम चांगलं एक्झाम्पल, तुम्हाला 2च प्रश्न विचारतो. मुलीचं एज्युकेशन, तुमची मुलगी आहे, काय नाव आहे मुलीचं? इतीचं एज्युकेशन, इतीची डॉक्टर, समजा तिने पण इंटरेस्ट घेतलाच की नाही मला बाबा डॉक्टरच व्हायचं तुमच्यासारखं. तिने खूप इंटरेस्ट घेतला आणि तिने सांगितलं की मला 2 करोड रुपये हवेत. आता तुमच्याकडे पर्याय 2च आहेत. इतीला डॉक्टर झाली तरी चालेल का झालीच पाहिजे फायनान्शियली? इती डॉक्टर व्हायला 2 करोड रुपये लागणार आहेत. हा, पण ते 2 करोड माझ्याकडे असलेच पाहिजे. 2 करोड म्हणजे मला नाही, माझा प्रश्न विचारायचा अर्थ असा आहे की झाली तर चालेल, नाही झाली तरी चालेल, पण झालीच पाहिजे. हे 2 पर्याय, तुम्ही कोणता निवडाल? म्हणजे ती डॉक्टर झाली किंवा नाही, मला खरंच म्हणजे मला पर्सनली जर विचारलाल त्याच्याशी हे मला नाही म्हणजे मला ते 2 करोड त्यावेळेस मला ते पाहिजे. माझा मुद्दा तो आहे. हा, ती डॉक्टर होईल किंवा काही होईल, पण मला 2 करोड 20व्या वर्षी तिच्यासाठी पाहिजेत. हे फिक्स आहे. पाहिजेतच का नाही झाले तरी चालतं? पाहिजेतच. आता हा तुमचं स्वप्न आहे. हे स्वप्न अपूर्ण कोणत्या कारणामुळे राहू शकतं? आता समजा आपण आज तो प्रवास सुरू केला, 20 वर्षांनी 2 करोड रुपये आपल्याला जमवायचे. त्याच्यासाठी तुम्ही 2-3 पर्याय निवडलेत. समजा बँक FD घेतलीत, म्युच्युअल फंड SIP चालू केलीत. ह्या दोघांमध्ये किंवा बँकेत RD चालू केली आणि म्युच्युअल फंडची SIP चालू केली. महिन्याची कमिटमेंट केली तुम्ही की एवढे पैसे मी इथे भरेन, एवढे पैसे मी इथे भरेन, आणि दोघांचे मिळून 20 वर्षांनी माझ्याकडे 2 करोडचा कॉर्पस रेडी राहील. हे कुठेपर्यंत शक्य आहे? 20 वर्षांपर्यंत. म्हणजे तुम्हाला 20 वर्षांची तुम्ही कमिटमेंट करताय. ह्याच्यात सगळ्यात मोठा इम्पॅक्ट काय होणार आहे माहिती आहे? हे 20 वर्ष तुम्हाला नाही भरता आले तर कुठल्या कारणामुळे तुम्ही हे भरू शकणार नाहीत? काही माझे फायनान्शियल लॉस असतील, जॉब लॉस असेल, अनेक लोकांचे अनेक कारणं असतील. कोविड सारखी महामारी येऊ शकते, काही होऊ शकतं, किंवा कोविड सारखी सिच्युएशन आली, खूप वर्स्ट झालं तर तो माणूसच या जगात राहणार नाही. अगदी बरोबर. म्हणजे
कोविडसारखी सिच्युएशन आली, मला कळतंय की अरे माझा जॉब गेला. काही लोकांचे जॉब गेले, काही लोकांची सॅलरी 50-60% झाली, काही लोकांना 2-2 वर्ष जॉब नाही मिळाला. जॉब लॉस आणि बिझनेस लॉस ह्या गोष्टी टेम्पररी असू शकतात. बेस्ड ऑन युअर एज्युकेशन, वर्क एक्सपिरियन्स, क्वालिफिकेशन तुम्ही दुसरा जॉब मिळवू शकताय. बिझनेस करत असाल तो 2-4-6 महिने 1 वर्ष तुम्ही परत स्वतःच्या पायावर उभे राहू शकताय. तुम्ही जो शेवटचा मुद्दा मांडलात, डेथ, मृत्यू, हा अटळ आहे. तारीख कुणालाच माहिती नाही आहे. ह्या जगात कोणीही सांगू शकत नाही मी उद्याचा सूर्य बघेन की नाही. पण तुम्ही कमिटमेंट काय करताय पुढच्या 20 वर्षांची. मी जो प्रश्न तुम्हाला विचारला की ते 2 करोड झाले तर चालतील, म्हणजे झाले नाही झाले ओके, पण झालेच पाहिजेत, तर तुम्ही दुसरा पर्याय निवडला. जर झालेच पाहिजेत ना, तर तुम्हाला तो 2 करोडचा इन्शुरन्स पण घ्यायचा आहे. खूप छान. तर तुम्ही तुमचं स्वप्न 100% पूर्ण करणार. तुम्ही असाल तर तुमच्या डोळ्यांसमोर ते स्वप्न पूर्ण होईल. तुम्ही नसाल तर तुमच्या मागे सुद्धा तुमची मुलगी त्या 2 करोडनी स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. तुमचं स्वप्न 100% पूर्ण होणार. त्याच्यासाठी लाईफ इन्शुरन्स हा सगळ्यात मोठा भक्कम पाया तुमच्याकडे असायलाच हवा. लाईफ इन्शुरन्स कोणाचा? पॅरेंटचा. कारण 2 करोड कमवायला जे पैसे भरायचे ते कोण भरणार आहे? आपणच. पॅरेंट भरणार आहे. त्या पॅरेंट इन्शुरन्स म्हणजे काय करतोय मी? रिप्लेसमेंट ऑफ इन्कम करतोय. म्हणजे मी असलो तर ते पैसे मी भरतच राहणार आहे, मी नसलो तर त्या इन्शुरन्समधून येणारे पैशातून मी ते पैसे भरत राहणार आहे आणि तिथे 2 करोड मिळणार आहेत. लाईफ इन्शुरन्समध्ये असे बरेच पर्याय आहेत की मी आहे तोपर्यंत मी पैसे भरेन, माझी डेथ झाली, पैसे न भरता सुद्धा 20 वर्षांनी 2 करोड मिळतील. पुढचे सगळे प्रीमियम वेव होतात, मला पैसे भरायची गरज नाही आहे, तरी पण माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. 2 करोड रुपये 20 वर्षांनी मिळणार आहेत. आता हे आपण फक्त एज्युकेशनबद्दल बोलतोय. त्याचा दुसरा भाग असा आहे, हा पार्ट ए झाला, तर पार्ट बी असा आहे की 20 वर्ष माझ्या इन्कमच्या ॲब्सेन्समध्ये माझ्या फॅमिलीला जगायचं पण आहे. अगदी. एज्युकेशन कधी पूर्ण होईल ते व्यवस्थित जगले तर त्याच्यासाठी पण मला इन्शुरन्सची गरज आहे. त्यामुळे रिप्लेसमेंट ऑफ इन्कम हा इन्शुरन्सचा सगळ्यात मोठा डेफिनेशन आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही जो काही गोल आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी करताय किंवा लग्न, बऱ्याच लोकांचं स्वप्न हे पण असतं की एज्युकेशन आणि लग्न पण मला मोठंच करायचं आहे. पुण्यात तर खूप थाटामाटात लग्न होतात. ते लग्न करायला पण एक कॉस्ट आहे की, खूप मोठी कॉस्ट आहे त्याच्यासाठी. आज ते 50 लाखाचं कॉस्ट जर बघितली तर एक 15 वर्षांनी 20 वर्षांनी इतीचं लग्न करायचं त्याच थाटामाटात किती खर्च होईल डॉक्टर साहेब? कमीत कमी 1-1.5 करोड 2 करोड 4 पट तर पकडावेच लागेल त्याला. मग ते झालं तर चालणार आहे का नाही? झालंच पाहिजे. लग्नाचं चालेल मला. नाही, आता ट्रेंड अशी आहे ना की जर मुलगी डॉक्टर झाली ना तर एक डॉक्टर घेऊन येते. आत्ताची ट्रेंड अशी आहे. त्याच्यामुळे 20 वर्षानंतर लग्न संस्थेबद्दल काय होईल हे खरंच अगदी खरं वाक्य. बरेच जयंती असे झालेत की ते शो शायनिंग मध्ये लग्न करत नाहीयेत, खूप साध्या पद्धतीने लग्न करतायत. ते जे खर्च लग्नावर करणार होते ते स्वतःवर करतायत. हे लग्न संस्था खूप बदलणार आहे एवढं मात्र नक्की. त्याच्यामुळेच म्हणलं लग्नाविषयी मला काही फार हे नाही, पण तिच्यासाठी एक 20 वर्षांनंतर एक अमाऊंट तिला नक्की पाहिजे आपल्याकडून तिला देण्यासाठी, ती असायला पाहिजे. त्या अमाऊंटनी तिने समजा डॉक्टरी नाही केली, एखादा चांगला कोर्स केला, MBA कोर्स केला, आज इंडिया ओळखला जातो स्टार्टअपसाठी. 20 वर्षांनी इतीकडे 2 करोड रुपये आहेत. किती चांगला स्टार्टअप ती करू शकेल. काय गरज आहे तिला नोकरीमध्ये अडकायची? ती तर स्वतःचा पाया झाला ना तिचा भक्कम. आयुष्यभर ती नाव कोणाचं घेणार आहे? माझ्या बाबांनी हे करून ठेवलं होतं, प्लॅनिंग करून ठेवलं होतं, रँडमली नाही झालंय. ह्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी प्लॅन करायला लागणार आहेत, होणार नाही आहेत. बरं, आता मुद्द्यावरती येऊयात की म्हणजे FD, म्युच्युअल फंड, SIPs, बाकी सगळं जे काय आहे तर त्यातलं बेस्ट कोणतं आहे मुलांच्या फ्युचरसाठी? मुलांच्या फ्युचर सेव्हियर म्हणून आपण सगळ्यात बेस्ट काय आहे? तुम्हाला तुमची गरज माहिती पाहिजे डॉक्टर साहेब. हां, गरज कळली मला. आता म्हणजे मला असं म्हणायचं आहे, तुम्हाला तुमचं रिस्क ॲपेटाईट माहिती पाहिजे. तुम्हाला आता कळालं मला 2 करोड पर्यंत पोहोचायचं आहे. जर मी स्टेडीली गेलो तर बँक FD. बरोबर. आता आपल्याला टार्गेट अमाऊंट कळाली 2 करोड रुपये. 2 करोड मला 20 वर्षात अचीव करायचे. एक सेफ इन्स्ट्रुमेंट बँक FD, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, पोस्ट ऑफिस हे साधारण 6% आसपासचे रिटर्न देतात.
ह्या मार्गाने गेलो तर तुम्हाला वर्षाला कमीत कमी 7 ते 8 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे आहेत. वर्षाला 7 ते 8 लाख म्हणजे महिन्याचा आकडा तो झाला 60 ते 70 हजाराच्या मध्ये. बऱ्याच कमी लोकांना हे शक्य होईल. खूप कमी लोक. 5% लोक तुम्ही म्हणालात मगाशी की 5% लोकांना हे शक्य होईल. ह्याचाच पर्याय दुसरा आहे की तुम्ही फक्त 19,000 रुपयाची SIP करा. 20 वर्ष 2 करोड रुपये जमा होतात. 60-70चा आकडा कितीवर आला? 40-50% लोक करू शकतील हे जास्त. 19,000वर आला. आता 40-50% लोकांना हे शक्य आहे. अजून सोपं गणित करू का? अजून सोपं गणित करतो. तुम्ही फक्त 12,000ची SIP करा, पण त्याला दरवर्षी 10% स्टेपअप द्या. स्टेपअप म्हणजे ह्या वर्षी 12,000, पुढच्या वर्षी 1,200 रुपये वाढलेले असतील, 13,200. त्याच्या पुढच्या वर्षी परत 1,200 वाढलेले असतील. हे 20 वर्ष करायचं. कारण इन्फ्लेशन आहे, महागाई आहे. महागाईमुळे जर सगळ्या गोष्टी महाग होत आहे, तुमचं सॅलरी वाढते, इन्कम वाढते, तर तुमची इन्व्हेस्टमेंटसुद्धा वाढली पाहिजे. अगदी. त्यामुळे स्टेपअप SIP. आता बरेच लोक म्हणतात, अरे 20 वर्ष कोणी बघितलेत, मला माहिती नाही माझा बिझनेस चालेल की नाही, मला माहिती नाही माझी नोकरी राहील की नाही. एक साधा सोपा उपाय आहे. फक्त 30,000ची SIP करायची 7 वर्ष आणि पैसे 20 वर्ष ठेवायचे. तुमचे 2 करोड रुपये रेडी होतात. 7 वर्षे SIP करायची, इन्व्हेस्टमेंट करायची आणि त्याच्यानंतर ती थांबवायची. 20व्या वर्षी आपल्याला 2 करोड मिळतात. आता ह्याच्यात बेस्ट पार्ट हा आहे, तुम्ही 7 वर्ष पैसे भरल्यानंतर तुम्ही कुठेही अडकले जाणार नाही आहात, तुम्ही कुठेही लॉक इनमध्ये नाही आहात. तुम्हाला ज्या दिवशी जेवढे पैसे लागणार आहेत तुम्ही ते काढू शकताय. तुम्हाला कुठेही अडकल्याचं फील येणार नाही की अरे मला आता हे 20 वर्षांनीच मिळणार आहेत. आज आपण 20 वर्ष का बोलतोय, तर मी माझी मुलगी 4 वर्षांची पकडतोय. पण असं होऊ शकतं की एखादं चांगलं एज्युकेशनचं ऑप्शन मला तिच्या वयाच्या 18व्या वर्षीच मिळेल. बरोबर. तर ती लिक्विडिटी तुमच्या हातात राहिली पाहिजे. कुठलेही प्रोडक्ट असं घेता कामा नये की जे मला 20 वर्षांनीच पैसे देणार आहे. लिक्विडिटी पाहिजे. म्हणजे जेवढे पैसे मला मिळणार आहेत त्याच्याही पेक्षा जास्त इम्पॉर्टंट हा फॅक्टर आहे की मला माझे पैसे माझ्या वेळेत अवेलेबल होणार आहेत की नाही. आणि याच्यामध्ये काही असे ऑप्शन्स असतात जे टर्म इन्शुरन्स टाईप, म्हणजे जर मी ॲज अ पालक म्हणून इन्व्हेस्टमेंट करतोय आणि त्याच्यात मला काही झालं तर असे काही पर्याय असतात त्याच्यामध्ये. आपल्याला असेच प्रोडक्ट घ्यायचे. मी जेव्हा तुम्हाला सांगतोय की आपण आता पहिला पर्याय मी तुम्हाला सांगितला 6%चा, जो ट्रॅडिशनल लाईफ इन्शुरन्स पॉलिसी आहे तो तुम्हाला 6 ते 7%चेच रिटर्न्स देतात. त्यामुळे तो खरंच इम्पॉसिबल होणार आहे. त्यामुळे प्रोडक्ट मिक्स करताना तुम्हाला एक टर्म इन्शुरन्स कन्सिडर करायचंच आहे. कारण मी ज्यावेळेस तुम्हाला सांगतोय की 2 करोडचा इन्शुरन्स घ्या, जर तुम्हाला तिचं एज्युकेशनसाठी 2 करोड तयार करायचेच आहेत तर इन्शुरन्स घ्यायचाच आहे. आणि तो घ्यायचाच आहे तर ट्रॅडिशनलमध्ये तो प्रीमियम 60-70 हजारापेक्षा खूप जास्त येईल महिन्याला. तोच जर मी टर्म इन्शुरन्समध्ये गेलो तर वर्षाला 50-60 हजार 70 हजार रुपये मला एक प्रीमियम येऊ शकतो. म्हणजे मी काय केलं, माझ्या 2 करोडचं सिक्युरिटी करून ठेवली. त्यामुळे तो इन्शुरन्सचा पर्याय तर कंपल्सरी घ्यायचा आहे. अमाऊंटसाठी प्रोडक्ट वेगळा असू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी 2 करोडचा टर्म इन्शुरन्स घेतला आणि 15,000ची किंवा 19,000ची SIP पण केली, किंवा 12,000ची स्टेपअप SIP केली, 12,000ची स्टेपअप SIP केली, किंवा 30,000ची लिमिटेड पिरियडसाठी SIP केली. 7च वर्ष मी पैसे भरेन. बरं 7 वर्ष मी म्हणाल्यावर 7 वर्ष पण असं काही नाही आहे की 7 वर्ष भरायचेच आहेत. तुम्ही आता सुरुवातीला 2-3 वर्ष भरले, तुमचा बिझनेस चांगला फ्लोमध्ये चालू आहे, तुम्ही 2-3 वर्ष भरलेत, नंतर तुमचा बिझनेस थोडा स्लॅक झाला, काही प्रॉब्लेम झाला, परत 2-4 महिने 6 महिने थांबलात, तिथून पुढे परत सुरू केलं आणि ते 7 वर्ष 8 वर्ष कंप्लीट केलेत. त्याने काही फरक पडतो गॅपमुळे? नाही. टेक्निकली तुम्ही जेव्हा 15 वर्ष 20 वर्ष तुम्ही इन्व्हेस्टेड राहता ना, ह्या छोट्या मोठ्या गॅपनी काही फरक पडत नाही. ही लोकांची मिसकन्सेप्शन आहे की अरे पैसे मी एकदा सुरू केले तर मला ते शेवटपर्यंत भरायचेच आहेत. खूप लोक याच्यामुळे करत नाही, ह्याच्यामुळे सुरू करत नाहीत. अगदी खरं वाक्य आहे. कुठून काढू? म्हणजे काय होतं की हे खर्च आहे सध्या. आत्ता काल परवा मी एक मित्राला भेटलो, त्याचं सिव्हिल कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे आणि तो SIP सुरू केलेली आहे. पण मी त्याला सांगितलं की अजून एक SIP तू सुरू करायला पाहिजेस. तो म्हटलं काय होतंय, मला वर्करचे पेमेंट्स करायचे असतात, हे करायचे असतात, तर तो मला एवढं होणार नाही. हा खूप छान मुद्दा आहे की असं जर मध्ये मध्ये गॅप्स आले तर त्यांनी फार काही फरक पडत नाही. आम्ही हा SIP ही कॉन्सेप्ट एवढी जबरदस्त आहे ना, आज एवढी जबरदस्त कॉन्सेप्ट तुम्हाला मिळते.
इथे तुम्ही कुठेच अडकले जात नाही आहात. आज प्रत्येकाचा हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे प्रत्येकाला हेच वाटतं की अरे मी चालू केलं आणि 10-15 वर्ष नाही भरू शकलो तर मग ते मध्ये तोडणं बरं दिसत नाही, माझा सिबिल खराब होईल. ही मिसकन्सेप्शन आहे. लोक अजूनही घाबरतात ह्या गोष्टींना की अरे माझा सिबिल खराब होईल, लोक काय म्हणतील, माझ्या घरातले लोक काय म्हणतील, की अरे मी भरायला पाहिजे, मुलीसाठी करायचं होतं, मला माझ्या रिटायरमेंटसाठी करायचं होतं, मी भरू शकलो नाही. ह्याच्यामुळे लोक सुरूच करत नाही आहेत, पहिली पायरीच घेत नाही आहेत. बरोबर. पण ही कॉन्सेप्ट तुम्हाला सगळा कंट्रोल तुमच्या हातात देते. तुम्ही आज मी तुम्हाला सांगितलं लिमिटेड पिरियड SIP करा, 30,000 रुपयाची SIP करा, पुढची 7 वर्षच भरा. तुम्ही आज 30,000ची SIP सुरू केलीत, 6 महिने वर्षभराने तुम्हाला वाटले नाही मी जोशमध्ये थोडी जास्त केली, तुमच्याकडे चॉईस आहे, तुम्ही कमी करा. 10, 12, 15, 18 जो आकडा आवडेल तो करू शकताय तुम्ही. तुम्ही म्हणाले मला 2 महिने जरा फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, मला भरायचे नाही आहेत पैसे, वी कॅन पॉज. हे फक्त कॅल्क्युलेशन आहेत, हे प्रेक्षकांनी समजावून घेतलं पाहिजे की आपल्याला 2 करोड जर 20व्या वर्षी पाहिजेत तर ते म्हणजे त्याच्यासाठी केलेलं कॅल्क्युलेशन आहे. फक्त ते आपण वाढवू देखील शकतो आणि कमी पण. अमाऊंट आणि टेन्युअर आपण आपल्या गरजेनुसार चेंज होणार आहे. प्रत्येकाची गरज वेगळी असणार आहे. आज एखाद्याचा मुलगा 10 वर्षांचा असेल तर त्याला पुढच्या 8 वर्षाचं प्लॅनिंग करायचं, तो आकडा वेगळा असणार आहे, ते फिगर्स वेगळे असणार आहेत. सो तुम्ही 2 महिन्यासाठी थांबलात, तिथून पुढे तुम्हाला वाटलं हां आता मी भरू शकतो, तुम्ही तिथून पुढे कंटिन्यू केलं. ज्या वर्षी तुम्ही 7 वर्षांची कमिटमेंट केली, तुम्हाला 3 वर्षांनी वाटलं आता मी नाही भरू शकत आहे, नो प्रॉब्लेम. तुम्ही जेवढे पैसे भरलेले आहेत तिथेच ठेवा. तुम्ही म्हणाले नाही मला ते पैसे पण काढून घ्यायचे, 3ऱ्या वर्किंग डेला ते पैसे अकाउंटला येतात. खरं. तुम्ही पैसे काढून नाही घेतलेत, पैसे फक्त भरायचे बंद केलेत, 4-6 महिन्यांनी तुमचा बिझनेस परत तुमच्या फ्लोमध्ये चालू झाला, जोरदार तुम्ही बिझनेस करताय. आता तुम्ही म्हणाला हां इथून पुढे सुरू कर, तिथून पुढे इन्व्हेस्टमेंट सुरू झाली. हा मधल्या गॅपमुळे तुमचा सिबिल खराब होत नाही, तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या रिटर्न्सवर काहीही फरक पडत नाही. तुम्ही ॲसेट बनवताय, तुम्ही घराचा EMI भरत नाही आहात, तुम्ही लायबिलिटी भरत नाही आहात. त्यामुळे तुमचा कुठेही बँकेत किंवा फायनान्समध्ये तुमचा सिबिल खराब होत नाही. उलट तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे तुमचे इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू वाढत जाणार आहे. बरोबर. सुकन्या समृद्धी योजनेबद्दल काय सांगाल? सुकन्या समृद्धी योजना खरंच चांगली आहे, पण कोणासाठी? ज्यांना टॅक्स फ्री रिटर्न्स हवेत ना त्यांच्यासाठी. बऱ्याच लोकांना ना म्युच्युअल फंडची कॉन्सेप्टच डायजेस्ट होत नाही की पैसे मार्केटमध्ये जातात. मार्केट शब्द ऐकला की गॅम्बलिंगचं थॉट येतं डोक्यात, जुगाराचं. हां, बुडू शकतो, झिरो होऊ शकतात. त्यामुळे हा अवेअरनेस स्प्रेड करायचा आम्ही आतोनात प्रयत्न करतोय की असे प्रोडक्ट आहेत मार्केटमध्ये ज्याच्यात पैसे झिरो न होता तुमचे पैसे ॲटलिस्ट 10-12% रिटर्न जनरेट करू शकतात. सुकन्या समृद्धी योजना गव्हर्नमेंटने लॉन्च केलेली योजना आहे, खास मुलींसाठी आहे. 21 वर्ष वयापर्यंत ती चालणार आहे. त्याला लॉक इन आहे, तुम्ही पैसेमध्ये विड्रॉ नाही करू शकत. वर्षाला 1.5 लाखापर्यंत तुम्ही भरू शकताय. 16 वर्ष पैसे भरायचे, 21व्या वर्षी तुम्हाला त्याची मॅच्युरिटी अमाऊंट मिळणार आहे. आता 1.5 लाखाप्रमाणे तुम्ही मोजलेत ना तर ती जी व्हॅल्यू मॅच्युरिटी मिळते ती खूप कमी आहे. ती खूप कमी आहे कारण ती इन्फ्लेशनला बीट करत नाही. त्याचं सगळ्यात मोठं कारण हे आहे की गव्हर्नमेंटने असं डिक्लेअर केलं आहे की प्रत्येक क्वार्टरला गव्हर्नमेंट डिक्लेअर करणार की आम्ही ह्या क्वार्टरला किती व्याज देतोय. आज ते 8% आसपास आहे. महागाई जर मी तुम्हाला 6 ते 7% सांगितली, इन्फ्लेशनला बीट करतोय पण किती मार्जिन नाही, 0.5-1%, 2%. पण जो टॅक्स फ्री मिळतो त्याचा काही बेनिफिट होत नाही. मी तुम्हाला 2 ऑप्शन देईन की तुम्ही तर तुम्हाला ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन सांगतो. सुकन्या समृद्धी योजनेमध्ये एखाद्या पालकाने 1.5 लाख रुपये 15 वर्षांपर्यंत भरले आणि मॅच्युरिटी 21व्या वर्षी घेतली. 1.5 लाखाप्रमाणे त्यांनी जे भरलेत पैसे त्याची व्हॅल्यू आजचा इंटरेस्ट जर कन्सिडर केला साधारण 8.2%, जर हाच इंटरेस्ट आपण ठेवला तर त्याची व्हॅल्यू होते 66 to 67 लाख रुपीज, 66 ते 67 लाख, विच इज व्हेरी गुड. चांगली अमाऊंट आहे, नॉट बॅड. पण हीच अमाऊंट म्हणजे वर्षाला 1.5 लाख म्हणजे मी 12,500 पुढची 15 वर्ष म्युच्युअल फंडच्या SIP मध्ये टाकले, ज्याने मला 12 ते 13%चेच रिटर्न दिले. ती व्हॅल्यू होते 21 वर्षांनी 1,34,00,000 रुपये. म्हणजे 66 ते 67 लाख तुमची सेफवाले इन्स्ट्रुमेंट करून देणार आहे, जी टॅक्स फ्री असणार आहे. जसा तुम्ही टॅक्सचा प्रश्न विचारला आणि मी ह्याच्यात सांगतो तुम्हाला 1,34,00,000 किंवा 1,35,00,000 मध्ये आकडा जातो. आता टॅक्सचा रूल काय सांगतोय, तुम्हाला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागणार आहे 12.5%. त्याच्यात तुमचे 1.25 लाख रुपये स्टँडर्ड डिडक्शन मिळतं, पण तो नाही मिळाला तर तुम्ही 1,34,00,000 13 लाख 10 त्याचे 12.5% मायनस करा, साधारण 13-14 लाख रुपये मायनस होईल, तरी 1,20,00,000 मिळतात. तुमच्या सुकन्या समृद्धी योजनेपेक्षा दुप्पट. पण ते सेफ्टीचा एक
बॅरियर लोकांच्या डोक्यामध्ये असतो की हे गव्हर्नमेंटचं आहे तर हे सेफ आहे, मग म्युच्युअल फंड मार्केट आहे, जसं आपण मगाशी म्हटलं गॅम्बल आहे, डाव आहे, तर कधी बुडू शकतं, हे एक लोकांच्या डोक्यामध्ये फार येतं. हे खूप चांगला पॉईंट तुम्ही बोललात, पण ना ह्या पॉईंटवर आपल्याला खरंच नवीन पॉडकास्ट करायला लागेल. हां. त्याचं कारण असं आहे, मार्केट मगाशी म्हणालो मी, मार्केटमधल्या इन्व्हेस्टमेंटला खरंच रिस्क आहे, पण रिस्क कशाची आहे? स्टॉक्स तुम्ही घेता ना, त्याला झिरो व्हायची रिस्क आहे. जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडची रिस्क कॅल्क्युलेट करता, त्याला व्होलॅटिलिटीची रिस्क असते, त्याला झिरो व्हायची रिस्क कधीच नसते. त्याचं कारण हे आहे, म्युच्युअल फंड एका स्कीममध्ये कमीत कमी 30, 40, 50, 70, 80, 100 कंपन्यांचे स्टॉक्स घेतो. तो त्या कंपनी निवडताना, त्या स्टॉक्स निवडताना त्याच्यात एक प्रोसेस फॉलो केली जाते. IIT IIM मधून शिकलेला माणूस त्याचा फंड मॅनेजर आहे, त्याची सॅलरी करोड्समध्ये आहे, त्याच्याखाली एक रिसर्च अँड ॲनालिसिसची टीम आहे जे हे दिवस रात्र हेच अभ्यास करते की कोणत्या कंपनीचा स्टॉक घ्यायला पाहिजे आणि कोणत्या कंपनीचा स्टॉक नाही घ्यायला पाहिजे, कोणत्या वेळी कोणत्या कंपनीचे स्टॉक आपण विकून टाकायला पाहिजे, त्याच्याऐवजी दुसरी कोणती कंपनी घ्यायची. आजपर्यंत असं फार कमी वेळा झालं आहे की म्युच्युअल फंडने एखादी कंपनी निवडली आणि ती कंपनी बुडाली आहे. स्टॉक्सच्या बाबतीत आपण हे म्हणू शकतो का? बरोबर, कारण ते एक कंपनी आहे. कारण ती एक कंपनी आहे. तुम्हाला अगदी सोपं उदाहरण देतो मी, रिलायन्स. किती मोठं नाव आहे, खूप. पण अनिल अंबानीचे रिलायन्सने काहीच रिटर्न नाही दिले. आता ह्याच्यात पण 2 प्रकार झाले. HDFC बँक किती मोठं नाव आहे, गेल्या 3-4 वर्षात त्यांच्या स्टॉक प्राईसमध्ये काहीही चेंज झाला नाही आहे. फार छोटे मोठे चेंजेस झालेत. हे आपण एका पर्टिक्युलर स्टॉकबद्दल बोलतो आहे. आता HDFC बँक झिरो कदाचित नाही होऊ शकणार, कदाचित म्हणतोय मी, प्रायव्हेट बँक आहे त्यामुळे मी कदाचित म्हणतोय. येस बँकेच्या स्टॉकचं काय झालं आपण बघतोच आहे सगळे. पण हेच तुम्ही असं एखाद्या म्युच्युअल फंडचं नाव घेऊन सांगा मला की गेल्या 20 वर्षात त्यांनी रिटर्न नाही दिलेत, हार्डली सापडेल तुम्हाला. म्युच्युअल फंड कधीच झिरो होऊ शकत नाही, असं कधीच होऊ शकत नाही. त्याच्या मागे सगळ्यात मोठं कारण हे आहे, हे सगळं सेबी रेग्युलेटेड आहे. सेबी सगळ्यात पहिली गोष्ट बघते की माझ्या इन्व्हेस्टरचे पैसे सेफ कसे राहतील. ती बनवलीच त्याच्यासाठी आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी सेबी हे प्रिकॉशन्स घेते. म्युच्युअल फंडला पण त्यांनी ही टॅगलाईन टाकायला लावली, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, प्लीज रीड द ऑफर डॉक्युमेंट केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग. कारण त्याच्यात प्रकार आहेत. तुम्ही जेव्हा सेक्टर ॲलोकेटेड फंड घेता तेव्हा तो एखादा सेक्टर 3-4 वर्ष चालणार नाही, बट दॅट डझंट मीन की तुमची पैशाची व्हॅल्यू झिरो होईल. तो 3-4 वर्षांनी ऑटोमॅटिक तुम्हाला डबल ट्रिपल पण दिसतो. अगदी चांगलं उदाहरण म्हणजे कोविड आहे. कोविडच्या अगोदर 3-4 वर्ष फार्माचे सेक्टर्स चाललं नव्हतं. म्हणजे ज्या लोकांनी फार्माच्या म्युच्युअल फंड्स घेतले होते त्याचे रिटर्न्स दिसत नव्हते, 0.5%, 1% मायनस दिसत होते 3-4 वर्ष. कोविड नंतर ते पैसे मल्टिप्लिकेशन, गुणाकार होऊन दिसायला लागले. त्यावेळेस पण लोकांचे पैसे झिरो नाही झाले, कारण कंपन्या चालू होत्या, स्टॉकची प्राइस थोडीफार वरखाली होत होती. आता फार्मा सेक्टर आपल्याकडे बंद होईल का? तुम्हाला सगळ्यात मूळ उत्तर देतो, मार्केट बुडणार का नाही. भारताचं मार्केट का आम्ही एवढं पॉझिटिव्ह असतो, प्रत्येक फायनान्शियल प्लॅनर, प्रत्येक फायनान्शियल ॲडवायझर मार्केटबद्दल भरभरून पॉझिटिव्ह का बोलतो त्याचं कारण सांगतो. मार्केट काय आहे, खूप साऱ्या कंपन्यांचे स्टॉक्स. कुठल्या कंपन्या? तुम्ही सकाळी उठल्यावर पहिली गोष्ट काय करता? टूथब्रश. कुठल्या तरी कंपनीचं प्रोडक्ट विकत घेत आहे. टूथब्रश, चहा, नाश्ता, अंघोळ, जेवण, कपडे, परफ्यूम. तुम्ही दिवसभरात अशी लिस्ट बनवा की किती गोष्टी तुम्ही विकत घेताय. हेच मार्केट आहे. 10 वर्षापूर्वी आपली पॉप्युलेशन किती होती? 110 करोड, 1,20,00,000 काय ते 1,14,00,000 लास्ट सेन्सस जो आहे 110 करोड, 140 करोड सॉरी, आत्ता 140 करोड आहे. 10 वर्षापूर्वी ते 110 करोडच्या आसपास होतो आपण. आता कोविडमध्ये ह्या लोकांनी टूथब्रश वापरायचं बंद केलं का? नाही. कोविडमध्ये ह्या लोकांनी गाड्या चालवायचं बंद केलं, मॉलमध्ये फिरायला जायचं बंद केलं, शॉपिंग करायचं बंद केलं, खाणं पिणं बंद केलं का? त्याच्यामुळे आपली इकॉनॉमी सगळ्यात लवकर ट्रॅकवर आली. इंडियामध्ये आजही 85% प्रोडक्शन बेसिक नीडचं होतं आहे. बरोबर. त्यामुळे इंडिया पहिली कंट्री अशी होती जी कोविड नंतर ट्रॅकवर आली. अख्ख्या जगाला वॅक्सिन आपण दिलं, फार्मा सुसाट. आता
10 वर्षापूर्वी 110 करोड लोक ज्या गोष्टी वापरत होते, आज 140 करोड लोक वापरत आहेत. मार्केट वाढायला पाहिजे की कमी व्हायला पाहिजे? वाढायलाच पाहिजे. आजपासून पुढची 10 वर्ष 140 करोडचे 110 करोड होतील का 150-200 करोड होतील? 150-200 करोडच लोक. मार्केट वाढेल का कमी होईल? वाढेलच. बस हे सोपं उत्तर आहे. तुमचे पैसे जर इकॉनॉमीमध्ये गेले नाहीत तर तुम्ही तुमच्या पैशांचं व्हॅल्युएशन कमी करणार. ह्याचा सोपा उदाहरण असं आहे की तुम्ही पैसे बँकेत FD मध्ये ठेवा. FD तुम्हाला 6-7% रिटर्न देते. पोस्ट ऑफिस किंवा सेफ इन्स्ट्रुमेंट ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यात रिस्क नाही आहे, कॅपिटलची रिस्क नाही आहे, तिथे तुम्ही 6-7% रिटर्न्स घेताय. पण 6-7% रिटर्न आजपासून 10 वर्षांनी तुमच्या पैशांची व्हॅल्यू कमी करते. आजपासून 10 वर्षापूर्वी पुण्यात 30 लाखात 1 BHK आला असता कदाचित, थोडंसं आउटस्कर्ट्समध्ये वगैरे आला असतं. आज येतोय का? आता नाही. ज्या माणसाने 30 लाख रुपये 10 वर्षापूर्वी FD ठेवले आणि इंटरेस्टला पेन्शन म्हणून अर्न केलं किंवा मंथली इन्कम म्हणून घेतलं, तर त्या 30 लाखाची आजची व्हॅल्यू किती आहे? 30च लाख. पैशांचं व्हॅल्युएशन कमी झालं. तुम्ही मी नाही केलं, इन्फ्लेशनने केलंय. आपण ही गोष्ट मोजत नाहीये. पैसे कमवणं म्हणजे इन्फ्लेशन बीट करणे थोडक्यात. तुमच्या पैशाने पैसा कमवणं म्हणजे इन्फ्लेशन बीट करणे. बरोबर. तुम्ही मेहनत करून कमवलेला पैसा जर बँकेत ठेवलात तो इन्फ्लेशन बीट करत नाहीये. तुम्ही त्याला सेव्हिंग केलं, इन्व्हेस्टमेंट नाही केलीत. मी सांगतोय तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे. मी मगाशी तुम्हाला तो मुद्दा जो सांगितला की आपण एज्युकेशन लोन घेणार म्हणजे आपण व्याज भरणार ना. मी सांगतोय आज तुमच्या पैशाला कामाला लावा आणि व्याज कमवा आणि ते 2 करोडचा कॉर्पस रेडी करा, 3 करोडचा कॉर्पस रेडी करा. तो मुलगा एज्युकेशनला वापरू दे नाही तर बिझनेसला वापरू दे, तो त्याच्यावर चॉईस सोडा. तो इंडियाच्या बाहेर जाऊन त्याला MS करायचं करू दे, तो चॉईस त्याच्यावर सोडा. तुम्ही फायनान्शियली तर रेडी व्हा, पण व्याज कमवून, व्याज भरून नाही. कारण ज्या वेळेस तुम्ही एज्युकेशन लोनचा विचार करणार त्यावेळेस तुमचं वय कमीत कमी 45-50च्या आसपास. तुमच्या हातात रिटायरमेंटला 5-10 वर्षच राहिलेली आहेत. जर तुम्ही प्रायव्हेट एम्प्लॉई आहात, जर तुम्ही बिझनेस करत आहात, 5-10 वर्षात तुम्ही लोन संपवून स्वतःच्या रिटायरमेंटसाठी प्रोव्हिजन करू शकताय का? त्यामुळे आज सुरुवात करायची. हा एक कॉमन प्रश्न विचारला जातो की एज्युकेशन प्लॅनिंग कधी सुरू करायला पाहिजे. मुलाच्या जन्माच्या दिवशी गुड क्वेश्चन, म्हणजे गुड चॉईस. पण मी सांगतो लग्न झाल्याच का नाही. कधी ना कधी तुम्ही प्लॅन कराल. 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्षानंतर प्लॅन करणार ना. बरोबर. त्याला नाव नका देऊ एज्युकेशन प्लॅनिंग. इन्व्हेस्टमेंट तर सुरू करा. तुमच्या बॅक ऑफ द माइंड तुम्हाला माहिती आहे तुम्ही का करताय. मी तर म्हणतो स्टेजेस ठरवल्या पाहिजे. आपण लग्न झालं की 4 वर्षांनी मुलं होतील त्यावेळेस मला एवढे पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्या शिक्षणाला येईल तेव्हा मला 2 करोड पाहिजे. म्हणजे कशालाच काय नाही, एज्युकेशन नको, हेल्थ नको, काही नको. त्याला फक्त स्टेजेसला मला वाटतं की एक गोल सेट केले पाहिजे. आम्ही दरवेळी म्हणून तो फायनान्शियल प्लॅनिंगचा अप्रोच खूप स्ट्रॉंगली रेकमेंड करतो. म्हणजे मी स्वतः नावं देत बसण्यापेक्षा तुम्ही एक फायनान्शियल प्लॅन बनवा. तुमच्या इन्कम एक्सपेन्सेसचं एक गणित मांडा. त्या गणिताप्रमाणे तुम्हाला कळेल बाबा मला खर्च किती करायचे, लाईफस्टाईल खर्च किती आहेत आणि माझ्याकडे पैसे उरत आहेत किती आणि मी सेव्हिंग कुठे करायला पाहिजे, इन्व्हेस्टमेंट कुठे करायला पाहिजे. ओके. मग आता हे जे काय प्लॅनिंग आहे त्याच्यावरतीच येऊयात. खूप काय होतं, आपण खूप काही सांगत बसलं की कॉम्प्लिकेट होऊन जातं. एक जनरल असं आपण खूप जास्त लोकांना ते कोरिलेट करेल अशा पद्धतीने जर घ्यायचं झालं तर एक फॅमिली आहे, नवरा बायको 2 मुलं, 4 लोकांची फॅमिली, 1 लाख रुपये त्यांच्या घरामध्ये येत आहेत. सो इन्व्हेस्टमेंट म्हणून प्रत्येकाने ती केलीच पाहिजे, अंडरलाईन. परंतु ती कशी केली पाहिजे, त्यात कुठले कुठले प्लॅन्स असलेच पाहिजेत तुमच्या फॅमिलीमध्ये, की हे हेल्थ इन्शुरन्स म्हणा, टर्म इन्शुरन्स म्हणा, असे कुठले कुठले प्लॅन्स आहेत जे त्या फॅमिलीमध्ये इन्क्लूड असलेच पाहिजेत. याच्यावरती एक बोलूयात आपण, म्हणजे लोकांना क्लिअर होईल की मी हे केलंच पाहिजे. प्रत्येक फॅमिलीमध्ये असायलाच पाहिजेत असे हे काही प्रोडक्ट मी तुम्हाला सांगतो. आणि हा थंब रूल म्हणा तुम्ही की हे प्रोडक्ट असायलाच हवेत प्रत्येकाकडे. तुम्ही मिडल क्लास आहेत, अप्पर मिडल क्लास आहेत, बिझनेस करताय, प्रोफेशनल आहात, काहीही करा, हे प्रोडक्ट असायलाच हवेत. सगळ्यात पहिला रोल प्ले करतो टर्म इन्शुरन्स. तो तुमच्या इन्कमचं रिप्लेसमेंट करू शकतो, एवढी मोठी कॅपॅसिटी त्याच्यात आहे. लाईफ इन्शुरन्स आहे, त्याच्यात हा एक टर्म इन्शुरन्स भाग आहे. त्याच्यात काही लोकांना बजेट असेल तर युलिप आहे, ट्रॅडिशनल पॉलिसी आहेत, हे प्रोडक्ट पण प्रिफर करू शकता. पण डिपेंड्स तुमच्या रिस्क ॲपेटाईटवर. त्याच्यानंतर दुसरा प्रोडक्ट असायला पाहिजे हेल्थ इन्शुरन्स. एक छोटं मोठं हॉस्पिटलायझेशन तुम्हाला 2-3 वर्ष मागे ढकलू शकतो तुमच्या फायनान्शियल सेव्हिंग्समध्ये. त्याच्यामुळे हेल्थ इन्शुरन्स कंपल्सरी स्वतःचा असलाच पाहिजे, कंपनीचा असला तरी.
कंपनीचा असला तरी जनरली आपल्याकडे ही ट्रेंड आहे की अरे माझं ऑफिसमधून कव्हर आहे. किती कव्हर आहे त्यांना माहिती नाही आहे. अगदी स्टँडर्ड तुम्हाला सांगतो 3 ते 5 लाखाच्या मधलाच कव्हर देतात. मोजक्या 3 कंपन्या मला माहिती आहेत ज्या 10 आणि 15 लाखाच्या कव्हर देत आहेत फॅमिलीसाठी. ग्रुप इन्शुरन्समध्ये जो बेनिफिट डिपेंडंट पॅरेंटना मिळतो तो इंडिव्हिज्युअलमध्ये मिळत नाही. त्यामुळे पॅरेंट्स कव्हर करायला ग्रुपमध्येच प्रिफर करा. थोडे पैसे एक्स्ट्रा गेले तरी चालतील. इंडिव्हिज्युअलमध्ये तेवढे बेनिफिट मिळत नाहीत, कारण ज्या पॅरेंटना प्री एक्झिस्टिंग डिसीज असतात ते सुद्धा ग्रुपमध्ये कव्हर होतात आणि पहिल्या दिवसापासून त्यांना क्लेम मिळतो. त्यामुळे पैसे एक्स्ट्रा गेले तरी चालतील. डिपेंडंट पॅरेंट्स असतील, त्यांना आजार असेल तर त्यांचा इन्शुरन्स ग्रुपमध्येच प्रिफर करा. पण आज तुमचा इन्शुरन्स 5 लाखाचा कंपनीकडून आहे, तुमचा स्वतःचा कमीत कमी 15 ते 20 लाखाचा फॅमिली इन्शुरन्स घ्या. हेल्थ इन्शुरन्स घ्या, मेडिक्लेम पॉलिसी म्हणतो त्याला. कमीत कमी 20 लाखाची घ्या. 20 लाख का? कॅन्सरसारखा आजार आहे ज्याला अनगिनत खर्च आहे, कुठे मोजमापच नाही आहे त्याला. पण त्याच्यानंतर एक असा आजार आहे की जो सगळ्यात महाग आपण म्हणू शकतो, हार्ट ट्रान्सप्लांट. तो आज 15 ते 16 लाखाच्या बजेटमध्ये होतो आज 2026ला. त्याच्यासाठी मी सांगतो एक 20 लाखापर्यंतचं बजेट ठेवा. म्हणजे कितीही मोठा खर्च आला ना तरी तो तुमच्या आवाक्यात राहील. तुमच्या सेव्हिंगमधून पैसे जाणार आहे. एक टर्म इन्शुरन्स पाहिजे, दुसरा हेल्थ इन्शुरन्स 20 लाखापर्यंत. 20 लाख 20 ते 25 लाख तुम्ही. त्याच्यावर खूप सारे ऑप्शन्स आहेत. नो क्लेम बोनसने ती पॉलिसी 5-7 वर्षात 1 करोड होते त्याच प्रीमियममध्ये. असे बरेच पर्याय आहेत त्याच्यात. तर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, मी तुम्हाला नक्की त्याच्यावर अजून माहिती देईन. ह्याच्यानंतर तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट पाहिजेत. आता इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट प्रत्येकाला आपल्या रिस्क ॲपेटाईटप्रमाणे डिसाईड करायला हवेत. मी जसं म्हणालो की लाईफ इन्शुरन्समध्ये पण प्रोडक्ट आहेत, युलिपवाले प्रोडक्ट आहेत जे मार्केटमध्येच इन्व्हेस्टमेंट करतात. म्युच्युअल फंडचा पर्याय सगळ्यात चांगला आहे, आजच्या डेटला हॉट केक आहे. प्रत्येकजण आज म्युच्युअल फंड सह्येबद्दल बोलतो, कारण तो कॅम्पेन रन झाला सक्सेसफुली. आम्ही गेल्या 10-15 वर्षांपासून ज्यांचं प्लॅनिंग केलं ते सक्सेसफुली झालं आहे. आज ज्यांनी 10 वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट केलं, मार्केट गेल्या 18-20 महिने डाऊन आहे तरी त्यांच्या इन्व्हेस्टमेंटचा प्रॉफिट मार्जिन कमी झालं आहे, त्यांना लॉस नाही झाला आहे. लॉस कोणाला झाला? गेले 2-3-4 वर्षात ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केलं त्यांना त्यांची मुद्दल कमी जास्त दिसते. पण मी प्रत्येकाला हेच वाक्य सांगतो की सुरुवातीचे 3 ते 5 वर्ष जर तुम्ही देणार असाल तरच पैसे म्युच्युअल फंडमध्ये टाका. कारण म्युच्युअल फंडचा पर्याय म्हणजे बँक FD नाही आहे की तुम्ही पैसे टाकल्याने दुसऱ्या दिवसापासून इंटरेस्ट वाढायला दिसेल. त्यामुळे तिथे तुम्ही पैसे टाकता तेव्हा तुम्ही कोणत्या तरी कंपनीचे स्टॉक्स विकत घेता इनडायरेक्टली, डायरेक्टली नाही, म्युच्युअल फंडच्या माध्यमातून. त्यामुळे तिथे पैसे तुमचे मार्केटप्रमाणे वर खाली होणारच आहेत. आणि जसं मगाशी मी मार्केटचं एक्झाम्पल दिलं, 3 वर्षानंतर तुम्हाला दिसेल की आता मला माझी प्रिन्सिपल कमी होताना दिसत नाही आहे, पण मला इंटरेस्ट रेटची रिस्क दिसते. मी जसं म्हणालो की व्होलॅटिलिटी रिस्क आहे. इंटरेस्ट रेट माझा कधी 8 दिसतोय, कधी 12 दिसतोय, कधी 14-16 दिसतोय, कधी मायनस दिसतोय. हे सुरुवातीचे 3-5 वर्ष पॉसिबल आहे. म्हणून म्युच्युअल फंडमध्ये प्रत्येकाने इन्व्हेस्टमेंट करताना एक गोष्ट डोक्यात ठेवली पाहिजे की 3 ते 5 वर्ष मी ह्याला देणारच आहे, तर तुम्ही त्याच्यात खूप चांगले रिटर्न्स कमवू शकता. त्यामुळे एक ट्रॅडिशनल प्रोडक्ट आणि एक म्युच्युअल फंड सारखा पर्याय. ह्याच्यानंतर तुमचं जर रिस्क ॲपेटाईट तुम्हाला अलाउ करते, तुम्ही म्हणताय की हां ठीक आहे मी ह्या पैशांची रिस्क घेऊ शकतो, तर तुम्ही स्टॉक्स, PMS असे प्रोडक्ट नक्कीच एक्सप्लोअर करू शकता. ओके. म्हणजे या 4-5 प्रोडक्ट प्रत्येक फॅमिलीमध्ये. ह्याच्यासाठी ना आम्ही तो फायनान्शियल प्लॅनिंगचा अप्रोचच ठेवायला सांगतो. फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये आम्ही काय करतो, तुमच्या नुसत्या गरजा नाही मोजत किंवा नुसते गोल नाही मोजत, तुमच्या एक्सपेन्सेस पण बघतो, तुमच्या पैसे खर्च करायची सवय पण बघतो, कुठे आपण कंट्रोल करायला पाहिजे हे आम्ही सजेस्ट करू शकतो. प्लस माझा स्वतःचा असा अप्रोच असतो की ज्या वयात ज्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लोअर करायचे आहेत, एन्जॉय करायचे आहेत, त्या वयात केल्याच पाहिजेत. मी सगळेच पैसे 1 लाख कमवणाऱ्या माणसाला मी सांगितलं नाही 60-70-80 हजार रुपये तुम्हाला फ्युचरसाठी इन्व्हेस्ट करायचेच आहेत, आज जगूच नका तुम्ही. ते लोक मला कधीच घरात घेणार नाहीत, ते लोक माझ्याबरोबर कधीच काम करणार नाहीत. त्यामुळे ह्या वयात तुम्ही दोघं जण खूप एन्जॉय करू शकताय, तर ती पण गोष्ट तुमच्या त्या फायनान्शियल प्लॅनिंगच्या अप्रोचमध्ये कन्सिडर केली जाते, त्याला प्लॅन केला जातो आणि मग आपण त्याच्यातून उरलेले पैसे भविष्यासाठी ठेवतो. वेळेला जगलंही पाहिजे, वेळेला जगलंही पाहिजे. बरेच फायनान्शियल प्लॅनरचा ही कॉन्सेप्ट असते, घर घेऊ नका, रेंटवर राहा, हे असे बरेच पर्याय आहेत. म्हणजे मला तर ते कधीच पटलेलं नाही. सी नो बडी इज रॉंग, बट मला जर माझी गरज माहिती आहे ना, ते फार महत्त्वाचं. मला माझे कॅल्क्युलेशन्स माहीत पाहिजे. मला जर माझी गरज माहिती आहे ना तर तुम्ही मग कधी चुकणार नाहीत. मग तुम्हाला प्रोडक्ट निवडताना पण डिफिकल्टी होणार नाही. कारण
प्रत्येक लग्न झालेल्या मुलाला किंवा लग्न व्हायच्या आधी पहिला प्रेशर काय असतो, स्वतःचं घर आहे का. त्या मुलाला मी सांगितलं तू घर घेऊ नको, रेंटवरच राहा, त्याचं लग्न होणार नाही. माझं मागे पुण्यातलाच मला एक नवीन जॉबला लागलेला मुलगा बोला, सर घर घ्यायला लागणार आहे मला, माझं लग्न ठरत नाही आहे. म्हणजे मुलीच्याकडचे विचारतात लग्न बाबा घर आहे का तुझं. म्हटलं बरोबर आहे, घ्यायचं तर आहेच. म्हटलं फक्त हे कॅल्क्युलेशन त्यांना दाखव की आपण घर घेऊया, दोघांनी मिळून घेऊया, 3 वर्षात घेऊया किंवा 4 वर्षात घेऊया. आज पॉसिबल आहे, मी आज पैसे हिच्याच नावावर टाकायला तयार आहे, तिच्याच नावावर घर घेतो. असे बरेच ऑप्शन्स आहेत. त्यामुळे सगळे पैसे मला फक्त भविष्यासाठी गुंतवणूक करायची नाही आहे, मला आजचा दिवस पण जगायचा आहे. आज मला भारतात राहून जर मी एखाद्या विकेंडला पुण्यात राहून जर मी तामिनीमध्ये नाही गेलो, पैसे नाही आहेत म्हणून, काय फायदा माझ्या पैसे सेव्हिंग करायचा. ते म्हातारपणामध्ये काय एन्जॉय करणार ना आपण. तेव्हा चालताना त्रास होतो डॉक्टर साहेब. नाही चालतं तर आलं पाहिजे ते. म्हणजे आज ज्या गोष्टी तुम्ही एक्सप्लोअर करू शकताय, आज ज्या गोष्टी तुम्ही जगू शकताय, सुंदर आयुष्य सुंदर जगू शकताय, सुंदर सुंदर ठिकाणं बघू शकताय, तिथे जर तुम्हाला न चालता आल्यामुळे जाऊ शकलं नाही तर ते पैसे साठवून उपयोग काय. अगदी वेळेला जगलं पाहिजे, पुढच्या वेळेसाठी साठवलं पाहिजे जेवढं. आज तुम्हाला बाईक राईड जर मी 25-30च्या मुलाला सांगितलं मस्त स्पोर्ट्स बाईक घे 2-2.5 लाख 5 लाखाच्या बजेटमध्ये आणि जा कुठेतरी राईडला, त्याने पैसे जमा करून 50-55च्या वयात घेतली, त्याचं हिंमत होईल का एक्सेलेटर द्यायची. रिस्क ॲपेटाईट कमी झाली त्याची. आता तो बोलेल नाही त्यापेक्षा मी कार घेतो, त्यात पण मी ड्रायव्हर ठेवतो. खूप छान. म्हणजे एक गोष्ट या संपूर्ण पॉडकास्टमधून ही अधोरेखित झाली की आपण इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे, गोल सेट करून इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे. प्लस एक फॅमिलीमध्ये स्टँडर्ड फॅमिलीमध्ये कुठले कुठले प्रॉडक्ट्स असले पाहिजेत जे त्यांना एक वेगळी इमेज त्यांच्या आयुष्याची तयार होऊ शकते आणि पुढे जाऊन त्यांना कुठेही अडचण येणार नाही. हे सगळं बऱ्याचदा होतं काय माहिती का, खूप लोक आमच्याकडेही असे आहेत किंवा मी स्वतःसुद्धा, जेव्हा आपण फायनान्सशी रिलेटेड पॉडकास्ट असतो, इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड असतो, त्यावेळेस खूप काही डोक्यात गोल येतात, आपण कुठे चुकतो हे माझ्याही लक्षात येतं बऱ्याचदा. आणि प्रेक्षकांचं सुद्धा तेच होत असेल की जेव्हा आपण पॉडकास्ट बघतो त्यावेळेस करायचा विचार करतात, परंतु ॲक्च्युअल जेव्हा डिसिजन घ्यायचं असतं, ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट करायची असते, तेव्हा ते मागे पडतात किंवा कुठेतरी त्यांना एक ॲडिशनल जे सपोर्ट पाहिजे असतो प्लॅनरचा म्हणा किंवा तो मिळत नाही. तर याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही. कसं आहे सर, बरीच लोक प्रिफर करतात ऑनलाईन की माझं मीच मॅनेज करतो. बरोबर, सेल्फ सेव्हिंग माझं मीच मॅनेज करेन, मीच स्वतः ठरवेन. पण ना ह्याच्यात चुका व्हायचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे माझा आता एक खूप चांगला एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. माझ्या एका क्लायंटने मला फोन केला, नवीन क्लायंट आहे, त्यांनी पॉडकास्ट बघूनच मला फोन केला, ठाण्यातच होते ते. त्यांनी मला सांगितलं की माझ्याकडे सगळं आहे, म्हणजे म्युच्युअल फंड बऱ्यापैकी आहे, मी 15-20 वर्ष झालं इन्व्हेस्टमेंट करतो म्युच्युअल फंडमध्ये. म्युच्युअल फंड आहेत, बॉन्ड्स आहेत, FDs आहेत, सगळं आहे, पण मला तुम्हाला भेटायचं आहे. म्हटलं सर एवढं सगळं तर तुम्ही केलेत, म्हणजे आता माझी गरज काय. नाही, आता मला ना काही डिसिजन घेताना भीती वाटते. म्हटलं का, कारण आता एक डिसिजन म्हणजे 10-20 लाख रुपये इकडे तिकडे करायचे. आत्तापर्यंत मी केलं, पण आता म्हटलं गरज आहे मला तुझी. म्हटलं ठीक आहे सर. म्हणजे काय होतं, ऑनलाईनमध्ये तुम्ही आज जेव्हा सुरू करता ना तेव्हा तुम्ही स्वतः मॅनेज करू शकता, कारण तुमच्याकडे वेळ आहे. पण तुम्ही जसे तुमच्या कामात सिनियर होत जाणार, तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही जास्त इन्व्हॉल्व्ह होत जाणार, तुमच्याकडे वेळ कमी पडणार. आणि हे तुमचं काम नाही आहे मुळात, हे एका एक्सपर्टचं काम आहे. त्यामुळे मी एक वाक्य कायम बोलतो, प्लीज मेक समवन रिस्पॉन्सिबल फॉर युअर मनी. तुम्ही जस्ट इमॅजिन करा, तुम्ही टर्म इन्शुरन्स घेतलात 2 करोडचा इतीच्या एज्युकेशन पॉईंट ऑफ व्ह्यू, डेथ क्लेम आला, आता तुम्ही भांडायला जाणार नाही आहेत, तुमचे नॉमिनी जाणार आहेत. ज्या ईर्षेने, ज्या महत्त्वाकांक्षेने तुम्ही भांडून तो क्लेम घेऊ शकताय, तुमची मिसेस घेऊ शकते का? मे बी नॉट. थोडं कमी पडतील एफर्ट्स. जर तुमची पॉलिसी तुम्ही ऑनलाईन घेतली असेल तर तुम्ही तुमच्या क्लेमची जबाबदारी कस्टमर केअर एक्झिक्युटिव्हवर टाकताय, ज्याला तुम्ही बघितलेलंच नाही आहे, त्याला काहीही पडलेलं नाही आहे, तुमचा क्लेम मिळो अगर ना मिळो. पण हाच टर्म इन्शुरन्स तुम्ही एका फायनान्शियल प्लॅनरकडून घेतलात, ज्याच्याबरोबर तुम्ही 2-5 वर्ष सर्व्हिस केली आहेत, किंवा जो एखादा 10-15-20 वर्ष जुना फायनान्शियल प्लॅनर आणि हेच काम करतो. आता ही त्याची जबाबदारी आहे, तुम्ही तुमचा क्लेम त्याची जबाबदारी बनवलं.
हे आम्ही करतो. म्हणजे आम्ही लोकांना हेच सांगतो की तुम्ही जेव्हा पैसे माझ्याकडे इन्व्हेस्ट करताय, ही माझी जबाबदारी आहे. हे पैसे तुमच्या अकाउंटला परत येईपर्यंत किंवा तुमच्या नॉमिनीला जाईपर्यंत ही जबाबदारी माझी आहे. प्रत्येक फायनान्शियल प्लॅनर ह्याच अँगलने विचार करतो. त्याच्यामुळे कुठलाही प्रोडक्ट घेताना ना कोणाला तरी जबाबदार बनवा. तो माणूस तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स कायम तुम्हाला ट्रॅक देत राहील की आपण हे सुरू केलेलं, हा पॉईंट ऑफ डिस्कशन होतं, आज आपण इथे पोहोचलो आहे, आपल्याला हे थोडेफार चेंजेस करायचे आहेत. हा फायनान्शियल प्लॅनिंगचा अप्रोच आहे. त्यामुळे तुमच्याकडे एक फायनान्शियल ॲडवायझर असणं खूप गरजेचं आहे. ओके. लोक डिसिजन घेताना घाबरतात का? कारण त्यांना पटकन कोणावर विश्वास टाकणं जमत नाही आहे. आणि इथं फक्त विश्वास नाही, इथं पैसा पण आहे. मेहनतीचा पैसा आहे. म्हणजे मी सकाळपासून रात्रीपर्यंत मेहनत करतोय, महिन्यातली 25 दिवस मेहनत करतोय, आणि तो त्यानंतर आलेला पैसा मी असा कोणाच्या हातात कसा देऊ? हां, तो सर्वात. आणि दुसरं, बऱ्याच लोकांना हे पण ऑब्लिगेशन असतं की मी माझं इन्कम डिक्लेअर नाही करू शकत. ते पण असतं. आणि दुसरं असं असतं की मी कमवलेल्या पैशातून हे, म्हणजे असं तर मार्केटचं थोडाफार स्टडी करून मी पण अर्निंग करू शकतो, तर माझ्या पैशातून हे अर्न करणार, माझाच पैसा कुठेतरी गुंतून हे कमवणार. बरोबर. हे मी खूप लोकांचं ऐकलंय. तुम्ही डॉक्टरकडे गेल्यावर असं म्हणता का? नाही म्हणत. ते आहे. डॉक्टर तुम्हाला 1000 रुपये फी फक्त बघायचे घेतो, 2-4 प्रश्न विचारतो, काल जेवले काय, कशामुळे त्रास झाला, आणि तो गोळ्या देतो. आपण त्याला म्हणतो का असं? आपला रोजचा किराणा मालचा आपण ज्याच्याकडून घेतो त्याला असं म्हणतो का आपण? आपला CA त्याला असं म्हणतो का आपण? आपला ड्रायव्हर त्याला असं म्हणू शकतो का आपण? यार गाडी तर मी पण चालवू शकतो, तुला का पगार देऊ? कारण आपण ती मुभा घेतोय, कारण आपण ती सर्व्हिस त्याच्याकडून घेतोय ज्याच्यात तो एक्सपर्ट आहे. फायनान्शियल प्लॅनर पण तोच एक्सपर्ट आहे जो तुमच्यासाठी ह्या गोष्टी पुढचे 10, 15, 20, 25 वर्ष मॅनेज करणार आहे. बऱ्याच लोकांचा हा कन्सर्न असतो की मी माझं इन्कम नाही डिक्लेअर करायचं आहे. बऱ्याच ठिकाणी असं असतं की अरे मी एखाद्याला रेफरन्स दिला तर तो माझं इन्कम सांगेल. आम्ही ही प्रायव्हसी ठेवतो. आम्ही कोणालाही कोणाचाही फायनान्शियल प्लॅन शेअर करत नाही. बऱ्याचदा असं पण झालं की घरातच भावाभावाच्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत, पण त्यांचा प्लॅन ह्याला माहीत नाही, ह्याचा प्लॅन त्याला माहीत नाही आहे. कारण हे बिझनेस एथिक्स आम्ही नाही पाळले तर लोक आमच्यावर विश्वास नाही ठेवणार. त्यामुळे प्रत्येक फायनान्शियल प्लॅनर ऑटोकाट हा प्रयत्न करतो की मी तुमची सिक्रेसी ठेवणार, मी ती प्रायव्हसी ठेवणार, ठेवलीच पाहिजे. आणि बऱ्याच लोकांना ट्रस्ट इश्यू असतो 100%. म्हणजे समजा असं पकडूया की आपण हा पॉडकास्टमधून एखाद्याला खरंच फायनान्शियल प्लॅन बनवायचा आहे आणि त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं किंवा तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं आणि सांगितलं की आपण हे सुरू करूया, पण नाही मला अजून त्यांना भेटायचं आहे, मला अजून तुम्हाला भेटायचं आहे. भेटल्यानंतर पण काही गोष्टी त्यांना नाही पटल्या तर तिथे सुरू करताना पहिली स्टेप घेतानाच माणूस जर कचरला ना तर पुढे नाही होत डिस्कशन. त्यामुळे ट्रस्ट हा खरंच इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. ट्रस्टशिवाय पुढे जाऊ. ट्रस्ट, मराठी माणूस विश्वास ठेवला ना तर सगळं काही देऊ शकतो. आणि विश्वास नाही ठेवला तर पहिलं पाऊल पण नाही घेणार. त्यामुळे माझं खूप स्ट्रॉंग सजेशन असतं की तुम्ही एकदा भेटा, एकदा बोला, आमच्याकडून इनपुट्स घ्या. कारण माझा एवढा 25 वर्षांचा अनुभव, मी जर तुम्हाला सांगितलं नाही तर त्याचा उपयोग काय? बरोबर. त्याचा तुम्ही एकदा अनुभव घ्या. तुम्हाला वाटलं तर पुढे काम करा, नाही तर नका करू, काही प्रॉब्लेम नाही. तुमच्याकडे मार्केटमध्ये बरेच फायनान्शियल प्लॅनर आहेत, पण कोणाला तरी बरोबर ठेवा. एकट्याने ह्या प्रवासात नका निघू. अगदी खूप छान सर. म्हणजे काय होतं की आपण जेव्हा आरोग्याच्या तक्रारीशी रिलेटेड डॉक्टरवरती विश्वास ठेवतो, लिगल मॅटरमध्ये वकिलावरती विश्वास ठेवतो, तसंच फायनान्शियल मॅटरसाठी एक फायनान्शियल प्लॅनर तुमच्याकडे असलाच पाहिजे, तो जो तुम्हाला गाईड करेल, योग्य दिशेने गाईड करेल. तुम्ही CA कडे गेल्यावर त्याला नाहीच असं बोलू शकत ना की मी तुला एवढंच सांगेन ना, माझा हा दुसरा एक इन्कम सोर्स आहे, पण मी तुला सांगणार नाही तो. बरोबर. खूप छान, खूप छान सर. मागचा जसा पॉडकास्ट झाला होता तसाच अतिशय सुंदर. आणि आजचा तर पॉडकास्ट मला असं वाटत होतं की प्रत्येकाच्या हृदयाच्या जवळ, ज्याला मूल आहे, ज्याला फॅमिली आहे, त्याच्या प्रत्येकासाठी आजचा पॉडकास्ट अत्यंत महत्त्वपूर्ण होता. कारण मी सुद्धा माझ्या गोष्टी रिलेट करत होतो आणि प्लॅन करत होतो की कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. परंतु 1 तासाच्या पॉडकास्टमध्ये सर आपल्याला खूप जास्त नॉलेज देऊ शकत नाहीत. म्हणजे ते डीप ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच काही क्लिअर करू शकत नाहीत. सो सरांपर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल, तुमची कुठलीही अडचण असेल, समस्या असेल, प्रश्न असतील,
तर आपण त्यांच्याशी रिलेटेड ज्या काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत, त्यांचे सोशल मीडिया हँडल्स आहेत, ते सगळे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो नेहमी. त्या पद्धतीने तुम्ही डिस्क्रिप्शनमधून सरांपर्यंत पोहोचू शकता, तुमच्या समस्या, तुमचे प्रश्न त्यांच्यासोबत मांडू शकता, त्याची उत्तरं मिळू शकता. कसं वाटलं पुन्हा दुसऱ्यांदा येऊन? खूप छान, खूप छान. तुमच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचतो. तुमचे पॉडकास्ट ना लोक अगदी मनापासून बघतात, अर्ध्यातून सोडून जात नाहीत. त्यामुळे ना आम्हाला तो ऑपॉर्च्युनिटी असते ती की आम्ही आम्हाला जे सांगायचं आहे एवढ्या वर्षांचं, कारण आम्ही तेवढ्या लोकांपर्यंत एकत्र नाही पोहोचू शकत. त्या पॉडकास्टच्या माध्यमातून आम्हाला ती ऑपॉर्च्युनिटी मिळते आणि खरंच आणि आम्हाला सुद्धा छान वाटतं की अशी व्हॅल्युएबल माहिती या मंचाच्या माध्यमातून, आम्ही तर कोणी नाही, परंतु एक ते निमित्त होतो आम्ही आणि लोकांपर्यंत जातं. सो त्यांच्या आयुष्यात जर व्हॅल्यू ॲड होत असेल, सो हा मंचच त्याच्यासाठी तयार केलेला आहे असं आमचं मत. फायनान्शियल अवेअरनेस ह्या माध्यमातून होतो ना, वी आर व्हेरी हॅपी. येस, थँक्यू सो मच सर. आता मी जसं बोललो की तिसरा पॉडकास्ट देखील लोडिंग आहे सरांसोबत. सो तुम्ही कमेंट करा, तुम्हाला कुठल्या विषयावरती पॉडकास्ट सरांकडून ऐकायचं. जे नॉलेज तुम्ही 2 पॉडकास्टमधून सरांचं पाहिलेलं आहे, त्याच्यानुसार तुमच्या मनात आलेले सगळे प्रश्न तर कमेंट करा. आणि अमुक एक विषय जर घ्यायचा असेल आपल्याला पॉडकास्टच्या दरम्यान, तर तो तुम्ही कमेंट करा. सर्वात जास्त ज्या कमेंट असतील त्या विषयाला घेऊन तिसरा पॉडकास्ट करूयात. ओके सर, डन? परफेक्ट. नक्की. थँक्यू. चालेल सर, थँक्यू सो मच. थँक्यू.